आमच्या प्रमुख मागण्यामध्ये पहिली मागणी अशी आहे की चौथ्या वेतन आयोगापासून जे त्रुटी आहेत त्या पहिल्यांदा त्रुटी दूर करणे आणि आमचे जे वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक हे जे स्तर आहे ते एकत्र करणे। आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की ही जी पदाचे नामकरण पदाचे कनिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक हे न करता त्या पदाचं नामकरण करणे ही आमची एक प्रमुख मागणी आहे। आणि या मागणीमध्ये खूप वर्षापासून की जे वेतन चौथ्या वेतन आयोगापासून जे आमची त्रुटी राहिली आहे ती आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणीमध्ये ही पूर्वीच मान्य झालेली आहे, परंतु शासन त्याला दुर्लक्ष करत आहे। आणि प्रशासनाचे आम्ही आधारस्तंभ असून जे काही प्रशासकीय कामं होतात ते आमच्यामार्फतच होतात, परंतु आमच्या आधारस्तंभालाच बाजूला ठेवून आमच्यावर अन्याय आजपर्यंत झालेला आहे। तर आमची एक प्रशासनाला एकच विनंती आहे की आमचं जे चौथ्या वेतन आयोगापासून जे काही त्रुटी आहेत वेतन आयोगाच्या त्या दूर कराव्यात। आणि आम्हाला जी आता वेतन श्रेणी आहे, आता सध्या मला 30 वर्ष माझी सेवा झाली आहे, परंतु माझं मूळ वेतन 39,400 आहे। आणि माझ्याबरोबरचे आमचे तलाठी म्हणा ग्रामसेवक म्हणा हे जे कर्मचारी आहेत ते आज जवळपास शिक्षकांच्या बरोबरीने त्यांचं वेतन मिळते। तर आमचं म्हणणं एकच आहे की आमचे जे वेतन त्रुटी जे चौथ्या वेतन आयोगापासून आहे ती त्रुटी त्यांनी दूर केली पाहिजे आणि आम्हाला ग्रामसेवक तलाठी यांची जी वेतन श्रेणी आहे स्तर 15 किंवा 16 हा आम्हाला मिळावा ही आमची शासनाकडे विशेषतः विनंती आहे। आणि हे शासनानं आमचं मागणं मान्य करावं त्यासाठी आम्ही 16 तारखेपासून पंचायत समितीच्या सभागृहासमोर असहकार आंदोलन करत आहोत। आणि हे आम्हाला जर 23 तारखेपर्यंत आम्हाला जर हे नाही मान्य झालं तर नाविलाजानं आम्हाला कायमस्वरूपी आंदोलनावर एक निर्धार करून बसावं लागेल। आणि त्याच्यासाठी आम्हाला प्रशासनाकडे एकच विनंती आहे, हे आम्हाला करण्याची वेळ त्यांनी आणू नये। आणि हे नवीन नाही, ही मागणी जुनीच आहे, फक्त ह्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळं हे मागे राहिले। आणि आमच्या आता सर्व संघटित झालेले आहेत आणि या संघटित झाल्यामुळं आता मात्र आम्ही ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाहीत ही एक प्रशासनाला मला विनंती करायची आहे। तर ती वेळ न आणता 23 तारखेच्या अगोदरच आमची ही जर मागणी त्यांनी मान्य केली तर आम्हाला ती वेळ आमच्यावर येणार नाही आणि आम्हाला जो काही लाभ मिळणार आहे आणि आमच्या झालेला अन्याय आहे ते दूर होईल। एवढंच प्रशासनाला विनंती आहे, तेवढं प्रशासनानं आमचं मागणी मान्य करावं आणि आम्हाला 23 तारखेपासून जे उपोषणाला कायमस्वरूपी बसायचे आहे ती वेळ आणू नये। नमस्कार। आम्ही यापूर्वी सुद्धा मंत्रालयामध्ये 2 दिवसाचं उपोषणसुद्धा केलं होतं आणि त्याच्यानंतर नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही सर्व लिपिक वर्गीय संघटना एकत्र होऊन तिथे सुद्धा आम्ही 1 दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तिथं सुद्धा आम्ही मागण्याचं निवेदन वगैरे दिले आणि तेव्हासुद्धा आम्हाला तसं काही सहकार्य मिळालं नाही किंवा आमची मागणी मान्य झाली नाही, म्हणून आम्हाला हे असहकार आंदोलन करावं लागतंय। आणि ह्या असहकार आंदोलनावर जर नाही झालं तर मग मात्र आम्हाला 23 तारखेपासून बेमुदत उपोषण आम्ही करणार आहोत। आणि हे इथंच नाही तर पूर्ण हे महाराष्ट्रामध्ये हे आमचे सर्व लिपिक वर्गीय संघटना सर्व कार्यालयाच्या समोर सध्या 16 तारखेपासून असहकार आंदोलन करत आहेत 24 पर्यंत। 23ला मात्र आम्हाला कायमस्वरूपी बंद करायचं आहे। तर प्रशासनाला विनंती आहे की हे लवकरात लवकर वेतन त्रुटी तसेच पदस्तर कमी करणे आणि जे जुनी पेन्शन योजना आहे ते 2005 पासून जे कर्मचारी लागलेत ते त्यांनासुद्धा जुनी पेन्शन जशीच्या तशी मिळावी ही आमच्या प्रमुख मागण्या आहेत। तरी प्रशासनाला विनंती आहे या आमच्या 4 ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी मान्य कराव्या आणि आम्हाला पुढची उपोषण करण्याची वेळ आणू नये ही प्रशासनाला नम्र विनंती। नमस्कार, मी राजकुमार तीर्थकर पंचायत समिती अहमदपूर येथे कनिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत आहे। आणि आम्ही कालपासून जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून पंचायत समिती अहमदपूर कार्यालयाच्या समोर असहकार आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आमच्या संघटनेच्या मुख्य मागण्याबाबत आमच्या सहकाऱ्यांनी आता सांगितले। आमच्या संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक ढाळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलनाचा अवलंब करत आहोत। तर त्यामध्ये प्रामुख्याने आमची पहिली मागणी आहे की लिपिक वर्गीय कर्मचारी यांच्यावर चौथ्या वेतन आयोगापासून झालेला अन्याय दूर करणे।
तर त्यामध्ये 1986ला ज्यावेळी 4था वेतन आयोग लागू झाला त्यावेळी आमच्या समकक्ष ग्रामसेवक असतील, शिक्षक असतील, ड्रायव्हर असतील, असे बरेच कर्मचारी होते समकक्ष ज्यांना आम्हाला सेम वेतन होतं. 4थ्या वेतन आयोगापासून जे आम्हाला आमची वेतन श्रेणी तेच ठेवली आणि बाकी इतर कॅडरच्या वेतन श्रेण्या सुधारित करत गेल्या. त्यामुळे त्यांच्या आणि आता आमच्या वेतनामध्ये एवढी मोठी तफावत निर्माण झालेली आहे की ती भरून निघणार नाही. आत्तापर्यंत आमचं झालेलं नुकसान ते तर भरून निघण्यायोग्य नाहीच, पण यापुढे तरी आम्हाला आमच्या समाजामध्ये राहताना आम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागणार. आता वाढीव जे काही महागाई असेल ह्या गोष्टींना आम्हालाही तोंड द्यावंच लागणार आहे. त्यामुळं सरकारने आमच्या कामामध्ये झालेल्या वाढाचा विचार करता आमच्या वेतनातसुद्धा वाढ करावी अशी विनंती आम्हाला शासनाला असेल या माध्यमातून. आणि 1 नोव्हेंबर 2000 पूर्वी अनुकंपाच्या यादीमध्ये प्रतीक्षासूचीवर असलेले जे काही कर्मचारी असतील ते जाहिरात 1 नोव्हेंबर 2000 पूर्वीचीच गृहीत धरून त्यांनासुद्धा जुनीच पेन्शन योजना लागू करावी अशी सुद्धा आमची मुख्य मागणी असेल. आता जिल्हा परिषद अंतर्गत प्रामुख्याने कार्यालयामध्ये कनिष्ठ सहाय्यक व वरिष्ठ सहाय्यक आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी असे 2 पदं आहेत, ज्यामध्ये या 2 पदं एकत्रीकरण करून एकच पदनामामध्ये बदल करून त्यांना जर सुधारित वेतन श्रेणी दिली तर कनिष्ठ सहाय्यक पदावरील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठीचे स्तर कमी होतील आणि त्यामुळं पदोन्नत्या फास्ट होतील आणि वेतन श्रेणी एक आम्हाला मिळेल असे एक विनंती आहे. पदं एकत्रीकरण करून पदाचे नाम बदल करण्यात यावे एवढी एक विनंती राहील शासनाला. मी मनीषा पुंडलिकराव मिरजकर, पंचायत समिती अहमदपूर, वरिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत आहे. जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना यांतर्फे मी निवेदन दिलेलं आहे सरांना की या सगळ्या मागण्या आम्ही आमच्या मान्य करावं सरकारने आणि जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी. ह्या वेतन त्रुटीमध्ये आमच्या सगळ्या लिपिक बांधवांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. चतुर्थ श्रेणीमध्ये वेतन त्रुटी दूर करावी. आमचे पद आहे जे पद आहे ते पदाचं नामकरण करावे अशा आम्ही शासनाला मागण्या मान्य करण्यासाठी सगळ्या महाराष्ट्रामध्ये लिपिक वर्गीय बांधवांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे. सगळं मुख्य कार्यकारी अधिकारी